पिठाचा घाला. पुढे उमजेना काय बुडत्याचे खोल पाय. एक मन चेष्टा करी होते बापुडी संसार. अवघी ईश्वराची करणी काय तेथे गेले कोणी. पुन्हा शुद्ध मार्ग धरा काठी उघडा ज्ञानेश्वरा. आज तुमच्यामुळे मुक्ताई होण्याचं भाग्य लाभलंय मला. भाग्याला नाहीये वाटत अजून. नाही माझा राग नाहीये कोणा. माझी संघर्ष करायची तयारी आजही आहे. अहो पण तशी संधी तरी द्या म्हणा. अहो मग वाट का पाहताय, निर्माण करा. तुम्ही काल तिथे असायला होतं दास. अहो काकांसारखा जीव लावणारा माणूस, पण त्यांच्यात फक्त फडकरी आणि त्यांचे फडकरी आदेश इतकंच काय ते दिसतं. या सगळ्याची अपेक्षा होतीच मला. काय बदल झालाय दास माणूस सांगा ना. या जनाबाईंच्या अभंग गाथेत विठ्ठलावरचं प्रेम आहे, भक्ती आहे, ओढ आहे. आणि दुसरीकडे दासीपण, दळण, कांडण. आणि याही काळात ते खरं तर आता दासी म्हणून जन्मल्यासारखं वाटतं. शिक्षण पूर्ण करा आणि लग्न करा, हे म्हणजे रीतीप्रमाणे दळण दळल्यासारखं झालं. मग तो अधिकार कुठे, जो या सगळ्यांमुळे मिळायला हवा. पण तिनेही बंड केलंच ना, मार्ग शोधलाच. नाहीतर ही अभंग गाथा तू इथे बसून वाचू शकली असती. मधुरा हा पहिलाच वार आहे, पुढे मार्ग काढावाच लागेल. आणि आता तर स्वानंदला उभं करायचं ठरवलंय म्हणे त्यांनी. म्हणजे तुझ्या अधिकारापर्यंत कोणी यायला असतो. अहो पण स्वानंद ते काय त्यांना ठाऊक नाहीये का? तुझ्यापर्यंत पोचायला त्यांना दुसरा मार्गच नसेल उरला. मग काय, लक्षच दुसरीकडे वळवलं त्यांनी. मग आता त्यांचं मन निर्णय तेव्हाच बदलेल मधुरा, जेव्हा लोक तुला स्वीकारतील. आपल्या मठातून तुझं कीर्तन मान्य करतील. चला, तुमच्या कीर्तनाचं निमंत्रण पाठवतोय संस्थे. तयारीला लागा. पुन्हा शुद्ध मार्ग धरा. जरी म्हणे बोला ज्ञान
तेव्हाही तिला हे सगळं मोडीत काढावं लागलं आणि आताही काढावाच लागणार. यांच्या अहंकाराला ठेच पोचली तर हे नियम घालणार. अहो मग यांच्या नियमांचा पदर सारू बाजूला आणि शिरकाव करू यांच्या बाजारात. माझ्या हातात टाळ शोभत नाही, ही वीणा शोभत नाही, की त्याचं नामस्मरण शोभत नाही. स्त्री जन्म म्हणूनी ना भावे उदास, साधू संताईसे केले मज. हा अधिकार मला माझ्या साधू संतांनी दिलाय. मी यांच्या भक्तीच्या बाजारात माझं दुकान मांडणार, ज्यात फक्त खऱ्या नामाची, खऱ्या उपदेशाची आणि खऱ्या जाणीवेची गरज पूर्ण करून दिली जाईल. मग घाला मनगटावर तेल तुम्ही, जगी म्हणे देवा मी झाले वेसवा, रिघाले केशवा घर तुझे. वा मधुरा. दास महाराज, हे सगळं पाहण्यासाठी निमंत्रण पाठवलं होतं आम्हाला, आणि मंदिरातल्या या कीर्तनाला तुम्ही संस्थेतील टाळकरी बोलवले. संजय आणि माई दिसत नाहीत या कीर्तनाला. नाही, मी मुद्दामून तुम्हाला तिघांनाच बोलावणं पाठवलं होतं. फार मोठी चूक केलीस तू मधुरा. अगं किमान कार्तिक महाराजांचा शब्द तरी पाळायचा होता. अहो मग कार्तिक महाराजांनी स्वतः यायचं ना, मग त्यांनीही पाहिली असती गर्दी. कशी तल्लीन होऊन ऐकते. हो, तल्लीन होऊन ऐकते की बघतीये तुझ्याकडे? महाराज नाही, यांच्या पाहण्यात नक्की भक्ती रसच होता ना की शृंगार रस होता? महाराज, शृंगारात भक्ती नाही असं कोणी सांगितलं? शृंगारच आहे आणि माझ्या रखुमाईतही. मग मग अगं मग तमाशाच काय वाईट आहे? जर शृंगारातूनच भक्ती मार्ग दाखवायचा होता तर? माझ्या पांडुरंगावर जर कुणी लावणी लिहिली तर कुशाल नाचू आम्ही भजनासारखं दंग. त्याच्यासमोर नाचण्यात कसली लाज? नाथ महाराज, ही मधुरा बोलत नाहीये. काय दास महाराज, हिने कीर्तनाला उभं राहावं म्हणून तुम्हीच आग्रह केलात ना? खंबीरपणे पाठीशी आहेत ते माझे. आणि कार्तिक महाराजही असेच उभे असते तर आज काय त्यांनी- पाहायला उभं राहायचं होतं त्यांनी? हे लोकांसमोर निर्माण केलेलं फडाचं वैभव हे असं डोळ्यात देखत निसटून जाताना की जे नियम ते स्वतःच्या जीवापेक्षा जास्त पाळतात ते असं पायदळी तुडवताना हे पाहायला उभं राहायचं होतं त्यांनी. अहो, प्रकाश महाराज, तुमचं मत झालं, त्यांचं कदाचित वेगळंही मत असतं आज हे सगळं पाहून. हो दास महाराज, काही वेगळं नसतं. उलट आता या सगळ्या गोष्टींचा वेगळाच परिणाम होणार. अहो कीर्तनासाठी जेवढी महाराज मंडळी येणार होती ते नकार देतील. मुळात त्यांना ही गोष्टच मान्य नाहीये की एखाद्या स्त्रीनं आपल्या फडात कीर्तन करावं. दास महाराज, मी तुम्हाला विनंती करतो, अहो संयम ठेवा. कार्तिक स्वामींची माफी मागा आणि मिटवा हे सगळं. माझं ऐका. माईंनाही समजावून सांगावं लागेल. माफ करायचं की नाही हे आता कार्तिक महाराजच ठरवतील. आणि आपण सगळे फडाच्या प्रेमापोटी आपण इथे आला आणि आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं. कृपा करून हे सगळं विसरून जा आणि आपल्या फडाच्या येणाऱ्या सप्ताहाला मन मोकळेपणाने सहकार्य करा. राम कृष्ण. दास महाराज यांची माफी मागून या कीर्तनाची सांगता करा. नाथ महाराज, चला आता इथं थांबणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेतल्यासारखं आहे. चला. रामकृष्ण. प्रकाश महाराज, स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले मज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
मधुराच्या कीर्तनाचा सोहळा ज्या मंदिरात घडला ना, तिथे आज फडाचं भजन आहे. ते असू द्या, पण तुम्ही आज संस्थेत कसे? योगच म्हणा. कारण मी माईला म्हणालो होतो वेळ आली तर तुम्हाला भेटायला जाईल म्हणून. पण ती वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. मग झाला आता समाधान. तुमच्या अनुभवावरून तरी त्यांनी शिकायला हवं होतं. अन्यथा तुम्ही तरी त्यांना थांबवायला हवं होतं. महाराज तुम्हाला वाटलंच कसं या साऱ्या गोष्टी मी थांबवेल म्हणून? मधुरा आणि माईंना एवढं समजावून सांगूनही दास महाराजांनी जर त्यांच्या कीर्तनाचा घाट घातलाय, तर आता याचे परिणाम तुम्ही चांगलेच पाहाल. घाबरलाय तुम्ही आतून. कारण मधुरा त्या पात्रतेला जाऊन पोचली हे फार आधीच हेरलं होतं तुम्ही. तुमच्या हतबलता लपवण्यासाठी तुम्ही बाल कीर्तनकारांचा डाव मांडला. जाओ हो, काय साध्य करणार आहात यात? थांबा, दिसेलच सारं काही. वाट का पाहायला लावताय महाराज? सारं काही अगदी स्पष्ट दिसतंय. संजय आहात तुम्ही, तुम्हाला सारं काही दिसायलाच हवं. मग अजून थोडी दूरदृष्टी ठेवून विचार करा. आम्हाला सारं काही अगदी लख्ख दिसतंय, पण आमच्या आंधळ्या धृतराष्ट्राला ते कळत नाही ना. संजय महाराज, मर्यादा ओलांडू नका. अजूनही परिणाम भोगता हे लक्षात असू द्या. फिकीर नाही मला त्याची, आणि कधी करणारही नाही. मागचं सगळं विसरून फार नजर रोखून होतं तुमच्यावर, आणि आता अहो, मग फिकीर करायची होती. एवढं सामर्थ्य असूनही वाळीत पडल्यासारखं जीवन जगत आहात. अन्यथा आज कदाचित आमच्याही जागी तुम्ही असता. भाग्यच म्हणा माझं तुमच्या जागी नाही. म्हणजे खंडूपणाचं जगणं माझ्या नशिबी नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. धारणात धर्म मिथ्याहु, धर्मेण विगृता प्रजा, यस्मद्वारयते सर्वं त्रैलोक्यं सचराचरम्. इथला उत्तराधिकारी असण्यापेक्षा इथल्या सेवेत जास्त रमतो आम्ही. स्वतःच्या कित्येक इच्छेचा त्याग केला या साम्राज्यासाठी, आणि आताही या साम्राज्याची शाश्वती टिकवण्यासाठी लोकांच्या इच्छेची व्यसन आवळावीच लागते. मग तो कोणीही असो. महाराज, तुमचे हेच विचार एक दिवस तुमच्या या साम्राज्याला वाळवी लावतील. कारण हे लोकांनी निर्माण करून दिलेलं साम्राज्य. घरातील वाद कुणी चव्हाट्यावर आणत नाही, आणि ही गोष्ट दास महाराजांना चांगलीच कळते. इथून लोकांसमोर बाहेर पडेल तो फक्त निर्णय, अगदी तुमच्या बाबतीत पडला तसा. माझ्या बाबतीत खऱ्याचं खोटं करता. माझ्या बाजूने तुम्ही कोणाला उभंही राहू दिलं नाही. पण इथे तसं नाही. मधुराच्या मागे मी आणि दास महाराज आहोत. मग दास महाराज तुमचे मित्र झाले ना, खरं तर इथे चुकले. आता त्यांना एकदा शेवटचं समजावून सांगावं लागेल. आणि राहिला तुमचा मुद्दा, तर ही गादी वंश परंपरेनंच चालणार. आज ना उद्या मधुराचं लग्न होईलच, मग माऊलींचा वारसच या गादीवर बसेल. अहो, पण मधुराने तर हे सारं काही मान्य करायला हवं ना महाराज. पुन्हा एकदा फसलात तुम्ही. आमच्या समोर एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना आम्हाला दुसरा प्रश्न तुम्हा सर्वांसमोर मांडावाच लागला. हा पुढे जाऊन तो अनुत्तरितच असेल, पण त्याचं उत्तर शोधता शोधता पहिला प्रश्न तसाच पडून असेल, अगदी तुमच्या मुद्द्यासारखा. उद्या एकादशी आहे, सगळेजण जमतील मठात. तुम्ही या.
म्हणजे सारं काही लख दिसेल तुम्हाला. पण आता पुनरावृत्ती होणार नाही. सगळ्या प्रश्नांची अगदी चोख उत्तर मिळतील तुम्हाला. विनंती आहे माझी, जगन्नाथ माऊलीला स्मरून सत्याच्या बाजूने उभे राहा, या साम्राज्याच्या बाजूने नाही. कारण कीर्तनी कोण एका फडाची अथवा मठाची मालकी नाही, ती प्रबोधनाची कला आहे. आणि कलेला तुम्ही नियम घालू शकत नाही. राम कृष्ण. बसा. अरे वा, संजय महाराज पण आलेत आज. बसा. चला सगळ्यांसमक्ष एकदा आपल्या फळाचा अखंड हरिनाम सप्ताह कसा असेल ते सांगतो. त्या 7 दिवसांमध्ये कीर्तन महर्षी कीर्तन केसरी हे 6 दिवस कीर्तन करतीलच. पण यंदाचं आपल्या फळाचं प्रमुख आकर्षण म्हणजे हरिभक्त पारायण स्वानंद महाराज यांचं काल्याचं कीर्तन. हा, आता हे कार्तिक स्वामींचं नियोजन आहे. यात कोणाला काही शंका असेल तर विचारा, पण तत्पूर्वी झाल्या प्रकाराबद्दल दास महाराज कार्तिक महाराजांची माफी मागते. माफी मागायची गरज नाहीये. दास महाराज, तुम्ही मधुराला समजावून सांगण्याऐवजी त्यांच्या बाजूने उभे राहिलात खरे, पण तुमचे हे तोकडे प्रयत्न इथल्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत. हे कसं ओळखलं नाही तुम्ही? तुमची पहिली चूक आहे म्हणून आम्ही माफही करू शकतो, पण तुमच्यासारखा ज्ञानी माणूस मठातील जडणघडण कशी विसरतो? मठाच्या नियमांचं काटेकोर पालन फक्त आमच्यासाठीच वाटतं. म्हणजे तुम्ही स्वानंदला कीर्तनासाठी उभं करत आहात म्हणून विचारताय. संजय महाराज, त्यांच्याकडे तेवढी सिद्धी आहे आता. अगदी वेदांपासून हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा या सगळ्यावर अभ्यास आहे त्यांचा. मग या ज्ञानाचा उपयोग नको का व्हायला? मधुराताईंचा या सगळ्यांवरच अभ्यास आहे. मग अहो, पण त्याचा आपल्या फडाच्या उन्नतीस काय उपयोग दास महाराज? मला वाटतं जर आपण स्वानंदला कीर्तनाला उभं केलं तर इतर फडात आपल्या भूमिकेविषयी वेगळा बदल दिसेल. हो, आणि मग नेहमीप्रमाणे ते आपलं अनुकरणही करतील ना. नाथ महाराज, कीर्तन ऐकायला येणारा समाज हा 18 पगड जातीचा आहे. त्यांनी कोणाकोणाचं अनुकरण करायचं? मधुराच्या कीर्तनाने काही साध्य होईल असं वाटत नाही आम्हाला. पण स्वानंदच्या कीर्तनाने आपल्या संस्थेत हजारो स्वानंद दाखल होतील. गावोगावी बाल कीर्तनकारांना होणारी गर्दी पाहिली नाही का तुम्ही? अच्छा, म्हणजे गोष्ट लोकांच्या हिताची नसली तरी चालेल, पण ती आपल्या हिताची मात्र असावी. लोकांची गर्दी व्हावी म्हणून करताय म्हणजे? बर, मग मला सांगा, मधुराला कीर्तनासाठी उभं करण्यात तरी दुसरा काय मुद्दा आहे तुमचा दास महाराज? गर्दीच ना. आजकाल प्रत्येक सप्त्यात महिलांचं कीर्तन म्हणजे चर्चेचा मुद्दा होतो. आपल्या फडाशी स्पर्धा करायला तेवढाच मुद्दा बाकी आहे. मी पुन्हा तेच सांगेन, बाकीच्यांकडे जे काही घडलंय त्याचं अनुकरण आपल्याकडे होणार नाही. आपल्या फडाच्या नियमात जो बसेल तोच बदल घडेल. महाराज, आपण सेवेकरी आहोत. आपल्यात कसली स्पर्धा? आपणच आपल्यात हेवे दावे पाहणार, मग लोकांना उपदेश कोण करणार? दास महाराज, अहो उद्देशाचं काय? बरं, आपण लोकांना जो करू तो त्यांना मान्य, आणि त्यात तो एखाद्या बाल कीर्तनकारांना केला तर तो अनुभव न विसरणारा ठरेल. आणि तसंही अजून तरी एखाद्या स्त्रीने केलेला उपदेश मान्य करणारा समाज नाही आपल्याकडे. अगदी बरोबर आहे नाथ महाराज. आणि त्यात पुन्हा त्यांच्या शरीर रचनेचा मुद्दा उभा राहतो. प्रकाश महाराज, राहतोच. कथा, प्रवचन अशा गोष्टी त्या बसून करू शकतात. मग आपल्यासारखं उभं राहून कीर्तन कशाला? आणि हो, अशा कीर्तनाला ना पखवाजी वाजवायला येतात ना टाळकरी. नाही, हे नकोच. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवावर ठरू कोणी कीर्तन करायचं ते. हो,
मग आपण ज्यांना पहिले आद्यगुरु मानतो असे ज्ञानेश्वर महाराज, त्यांना तर त्यांचं कोणी वय विचारलं नाही. अहो पण त्या वयापर्यंत त्यांनी काय काय सोचलं, काय अनुभवलंय आपण जाणताच. म्हणून तर त्यांची ज्ञानेश्वरी आपल्याला उपदेश करू शकते. पण हे बोलतील ती फक्त शब्दांची बडबड असेल, ज्यातना ज्ञान असेल, अनुभव. ते लोक ठरवतील, तुम्हाला त्याबद्दल विचार करायची गरज नाहीये. अहो महाराज ते लहान आहेत अजून. कीर्तनातून ते जो उपदेश करतील त्याचा अर्थ त्यांना अनुभवाशिवाय कळणार नाही. त्यात त्यांचं फार मोठं नुकसान आहे. मधुराताईंचं तसं नाही. त्या लोकांची सुखदुःखे जाणून एकरूप आहेत प्रवाहाबरोबर. कीर्तनातून ज्या प्रबोधनाची गरज असते ते त्यांना उत्तम जमेल म्हणून केला हा अट्टास. आणि संतांचे अभंग हे काही एका काळापुरते मर्यादित नाही. तसा त्याचा अर्थही एका काळापुरता मर्यादित नाहीये. त्यांच्या वचनांवर लोकांचं जगणं व्हावं म्हणून झटणारे आपण सगळे संत महंत आज त्यांची चिपळ विसरली. मधुराताईंनी सांगितलेल्या अभंगाचा पुन्हा एकदा अर्थ सांगा. सांगा. सोंग घेऊन एखाद्या गोष्टीचा भास निर्माण करता येतो, पण त्याचे मूळ स्वरूप नाही. साखरेची गोडी ही खाल्ल्यानेच, मायेचा स्पर्श हा आईनेच. त्याप्रमाणे ज्ञान हे फक्त अनुभवामुळे. ज्ञान हे फक्त अनुभवामुळे. म्हणून अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. आता तरी पटतंय का महाराज माझं म्हणणं काय ते? दास महाराज, संजय महाराजांनीही काही वर्षापूर्वी असाच एक मुद्दा उपस्थित केला होता. या गादीवर बसणारा हा वंश परंपरेनं नसावा. अजूनही तो मुद्दा आपल्या संप्रदायाच्या सभेत पडून आहे. पण त्यांच्या पदरी काय आलं ते तुम्ही जाणताच. अगदी रिद्धी सिद्धीपर्यंत पोहोचले असते एवढं ज्ञान होतं त्यांच्याकडे. पण फक्त फडाच्या विरोधात गेल्यामुळे सर्व काही गमवावं लागलं त्यांना. या विरोधाचा परिणाम कदाचित तुमच्यावर येऊ शकतो. वेळीच सावध व्हा. जे घडत आलंय ते तसंच राहू द्या. अजून तरी इथे फडकरी आदेशच चालतो. कार्तिक महाराज, अधिकाराचा वापर करून वर्चस्वाचा मुद्दा टिकवलाच की तुम्ही. मला माहितीये माझ्या एकाच्या जाण्याने तुमच्या प्रवाहाला धक्का बसणार नाही, पण सुरुवात नक्की होईल. एका गोष्टीची वाटते, जिच्या मुद्द्यासाठी तुम्ही सर्वजण इथं एकत्रित जमला, तिला तिचं मत मांडायला सुद्धा इथं बोलू नये. अहो मग का घालावी गळ्यात तुळशीची माळ आणि का म्हणावं कोणाला माऊली? कारण या दोन्ही गोष्टी स्त्रीत्व हे येतच. मी कीर्तन सोडलं आणि आज हा मठही सोडले, पण सेवा करण्याचं मूळ रूप कधीच विसरणार नाही. रामकृष्ण हरी. थांबा. रामचंद्र, मधुरा आणि माईंना बाहेर बोलवा. संजय महाराज, तुम्हाला जर त्यांचा निर्णय त्यांच्याच तोंडून ऐकायचा असेल तर ऐका. माई, आपण सांगा, मधुरानं कीर्तन करावं की नाही? माईंना विचारायची काय गरज आहे महाराज? ते त्यांच्या डोळ्यात दिसतंय. बर. मधुरा, तुम्ही तुमचा निर्णय सांगा. म्हणजे आम्हाला ठरवायला या फडात राहण्याची सेवा करायची का लोकांसमोर लाचारी पत्करून जगायची. गंगा गेली सिंधू पाशी, जरी तो ठावनी दिशा. तिने जावे कवणा ठाया, माझं सांगा पंढरीराया. गंगेचं वाहत राहणं आटणे, तिचा उगम कधीच आटत नाही. पण जर समुद्राने तिचा वाहत येणारा प्रवाह स्वीकारलाच नाही तर मग मात्र तिचं शुद्धत्व कधीच वाढणार. तिचं अस्तित्व एकाच जागी साचून राहील.
आणि जर तिला स्वीकारल्यामुळे समुद्राला ओहोटी निर्माण होण्याची भीती असेल तर मग मात्र तिनं साचूनच राहावं. क्या बात आहे. मला कार्तिक महाराजांचा निर्णय मान्य. जी गोष्ट मधुराच्या ध्यानी आलीये ती लवकरच तुमच्याही यावी. इथे राहताय तर इथले नियम पाळूनच राहा, अन्यथा तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. जलक्षोभले जलचरा जलक्षोभले जलचरा हा माता बाळाने निधारा. महाराज, मठाचा भूतकाळ जर त्याच्या इतिहासामुळे ओळखला जाणार असेल तर माझ्यामुळे त्याचं भविष्य का बाधित करायचं? अहो पण तुम्ही त्यांना नाही का म्हणाला? आणि हो म्हणून काय झालं असतं महाराज? माझी शरीर रचना जर माझ्या हक्कांच्या मध्येच असेल तर ही चूक त्या पांडुरंगाची नाहीये, ही चूक माझीच आहे. यांच्या नियमांचा चक्रव्यूह कसा भेदणार महाराज? तुका म्हणे आलो शरणा शरणा देवा त्वाका धरिणे मौला देवा त्वाका धरिणे मौला. गंगा गेली सिंधू पाशी धरितो धावले दिशे. जनाबाईंची अभंग गाथा. मधुरा, आता तुला कळलं असेल ही इतके दिवस अडगणीत का होती ती. वाटलं होतं आता तरी लोकांच्या तोंडी रुजेल, आता तरी तिच्या दुःखाची दखल तो पांडुरंग घेईल. पण नाही, शेवटी दासी ही दासीच. तिथे ना नामदेव ना ज्ञानदेव. नाही माही, हा काय दास महाराज आणि संजय महाराज आहेत? पण का आता फार पुढे आलाय माही. त्यात आपल्या मठाचे विचार पण एवढे सुधारले. या दोघांचे विचार हे अपराधी वाटणार आहे. मला कीर्तनासाठी कुठल्या मठाची किंवा फडाची काय गरज आहे नाही. त्यात मला स्वतंत्रपणे उभं राहता येणार नाही असंही नाही. पण इथल्या पांडुरंगाचे नियम ते होऊ देणार नाहीत. बरं चला निघतो माई. दास महाराज, तुम्ही कुठे निघालात? या जबाबदारीची झूल पांघरून जगण्यात काय अर्थ नाही आता. अभेदाच्या गोष्टी मठात शिकलो खऱ्या, पण त्यात ज्ञान होतं. महाराज, पण तुमच्यावर नाहीये नाही, मी परिणामाची चिंताच केली नव्हती. पण मग जाणार कुठे? जिथे सगळ्यात आधी कीर्तनाला सुरुवात झाली, वाळवंटातही पांडुरंगाची सावली मिळाली. जिथे खऱ्या वैष्णवांचा मेळा भरतो, सगळ्या संतांपुढे तो पांडुरंग काल्याचं कीर्तन करतो तिथे. म्हणजे माझ्यामुळे जात आहे. नाही, एक अधिकार नाकारलाय त्यांनी, पण उरलेल्या अधिकारात एवढं समर्पित व्हा की तुमच्या कथांना, प्रवचनाला, कीर्तनाचं स्वरूप प्राप्त व्हावं. बदल यांच्यात घडून उपयोग नाहीये मधुरा. बदल तर त्यांच्यात घडायला हवा ज्यांनी यांना घडवलंय. नाही, ती मधुकरी आणि शेवटपर्यंत मधुकरीच राहणार. अधनमधनं येत राहील. काळजी घ्या. शोधिताची नाही आता ओघा
वैकुंठ गमन या विभागात हा अभंग येतो. एवढं सोपं आहे. घ्या. माऊली, आजच्या निरूपणासाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमन विभागातीलच एक अभंग आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज नक्की दुसऱ्या का तिसऱ्या? स्वानंद, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, पण तुम्हाला त्या येत आहेत. फक्त लोकांची गर्दी बघून घाबरू नका. आणि जरी भर कीर्तनात अशी अडचण आलीच, समजा आलीच, की लगेच विठ्ठल नामाचा गजर सुरू करायचा. माऊली, जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, एक मिनिट. बोला. काय? रामकृष्ण. नाथ महाराज काय झालं? ते दास महाराज कायमचं मठ सोडून गेले म्हणे. प्रकाश महाराज, आपण जरा मठात जाऊन येऊ. तुम्ही घ्या स्वराची तयारी, आम्ही आलो. चला प्रकाश महाराज या. नाथ महाराज, स्वानंद तुम्ही सुरू ठेवा. शोधिताची नये आता उघडतो पाय, आता दिसू नये जना ऐसी कर नारायण. माऊली, अहो ज्या माणसानं आपल्या अभंगातून प्रत्येक अडचणीवरचा मार्ग काढून दिला, खरं काय खोट काय यांची उघड उघड मांडणी करून दाखवली. अहो तोतांड लोकांच्या आहारी गेलेल्या समाजाला नवीन दिशा दाखवून त्या नव्या वाटेवर आणून सोडलं. पण अशा माणसाच्या वाट्याला काय आलं? याच लोकांनी त्यांच्यावर हात उगारला, अपमान केला त्यांच्या ज्ञानाचा. अहो आपल्यासाठी लिहिलेली गाथा आपणच पाण्यात बुडवली. मग जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, आता दिसू नये जना ऐसी करा नारायणा. आता या लोकांना मी दिसूच नये. मला तुझ्याकडे बोलाव विठ्ठला, मला तुझ्याकडे बोलाव. स्वानंद, ठीक होते. अजून तयारी करा. बसा. दास महाराजांनी एकदा आपल्या बाजूने विचार करायला हवा. का? त्यांचं मठ सोडून जाणं तुमच्या जिवारी लागलं वाटतं. प्रकाश महाराज, आपल्याला ना मधुरा ना दास ना संजय कुणावरच चूक असा शिक्का नाही ठेवता येणार. ते त्या बदलासाठी खूप जिकिरीनं प्रयत्नवादी राहील. कदाचित मधुरा माझी मुलगी नाही म्हणून हा निर्णय माझ्या भावनांशी जोडला गेला नाही असं नाही म्हणता येणार. माझा आजही त्यांच्यावर तेवढाच जीव आहे. पण बांधले गेलोय आपण. आपल्या नियमांसमोर कुणाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही. पण पुढे किती काळ टिकून धरता येईल हे माहित नाही. महाराज, मग हवं तर एकदा मधुराशी बोलून घ्या तुम्ही. हा? मधुराच्या नजरेला नजर नाही देऊ शकत मी आता. एक वेळ माई मला माफ करते, पण एका फडकऱ्याला कधीच माफ करणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर यंदाचा सप्ताह कॅन्सल करायचा का आपण? नाही. खरंच सगळ्या गोष्टींचा मोह निघून जाईल, पण या सत्तेचा मोह कसा जाईल? सत्तेविना येणारं रीतेपण, मग ती कुठलीही सत्ता असो, ते रीतेपण मरेपर्यंत सुटत नाही. असो, स्वानंदाच्या कीर्तनाकडे बारकाईने लक्ष द्या. आपल्या फडाचे काटेकोर नियम हे दिसलेच पाहिजे.
रामकृष्ण आहे. प्रकाश महाराज, एकदा गजर कराल? ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. कीर्तन श्रेष्ठ कलियुगी सेवा, तरले पातकी ते जेवा, वाल्या तारीला कीर्तनी पावन झाला त्रिभुवनी, गणिका कीर्तने तरली. मायबाप, अहो एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या अभंगात गणिका कीर्तनात तरली, पण दास महाराजांनी दाखवलेल्या निरूपणात मधुरा नाही. अहो मग या आभेदाच्या गोष्टीचं निरूपण करायचं तरी कुणी? निरूपण करी देवा, मी निरूपण करी, हे निरूपण करी देवा, मी निरूपण करी. अरे कोण तुझा सेवे करी, सांग नरकी नारी. अरे अज्ञानी मनवितीत संत अन इसरले मधुकरी, मधुकरी हा मधुकरी, मधुकरी मागे भिक्षा देवा निरूपण द्यावरी, मधुकरी मागे भिक्षा देवा निरूपण द्यावरी, निरूपण द्यावं देवा निरूपण द्यावरी, निरूपण द्यावं देवा निरूपण द्यावं. निरसीन मी दुःख ती सारी, निरसीन मी हा दुःख ती सारी, संत आणि जना मधला दुवा मधुकरी. अहो मधुकरी मायबाप, भिक्षा अहो एक पोटाची आणि दुसऱ्या अनुभवाची, त्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची. दारी यावं आम्ही तुमच्या, मधुकरी मागावी ती तुमच्या दुःखाची. त्या पांडुरंगाचं नामस्मरण तुम्हाला सुख म्हणून द्यावं आणि तुमच्या दुःखाची मधुकरी सोबत घेऊन जावं. अहो संतांनी लिहिलेल्या अभंगाचं खरा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा जन्म आहे. पण आता आम्ही ते विसरतो. आम्हाला आमच्या ज्ञानाचा अहंकार झाला, त्याचं स्पर्धेत रूपांतर झालं. तुमचं हित कशात येतं विसरलो आणि परस्परातच भिडलो. हे माझं अहंकार झाला देवा मोठा, अहंकार झाला देवा जाई तिथं दावी ज्ञान साठार, जाई तिथं दावी विसरलो मी विसरलो मी सारी जनमन विधी दिला मधुकरी हा मधुकरी, मधुकरी मागी भिक्षा देवा निरूपण द्या.
काही अभंगांचं निरूपण कधीच होऊ शकत नाही, कारण त्यांना तसा अधिकार नाही. अहो जागाच त्यांची अडगळीते तर त्यांचा उपदेश कसा स्वीकाराल तुम्ही? मुळात तुम्हाला उपदेश करतील ते ज्यांनी वाटून घेतले संत आपापल्या परीने अगदी आपल्याला हवे तसे. अहो पण तुम्ही ज्याला निरूपण समजता ती एक चौकट आहे त्यांचं अज्ञान लपवण्याची. अज्ञानी निरूपणाची चौकट मोडून केलीच कुणी ज्ञानानुभवाच्या निरूपणाची हिंमत तर हेच होतील मुंबाजी आणि हेच होतील बडवे. मग सरतील पुन्हा अनेक शतके, पुन्हा हेच करतील संतांच्या अभंगातून भेदाभेदाचं निरूपण, आणि पुन्हा त्या निरूपणाला होईल तुम्हा अनुयायांचीच गर्दी. पण मी ही वाट पाहीन, मी ही वाट पाहीन माझं निरूपण स्वीकारण्याची. एक मधुकरी म्हणतो आणि तेव्हाच या निरूपणाची सांगता. विठोबा